शिवरायांच्या चरणी वंदन करतो। या शिवजयंतीचे हे 13वे वर्ष आहे अमर धर्मारे मित्र परिवाराचे। माननीय आमदार मोहनभाऊ मते यांच्या संकल्पनेतून हा हिंदुत्वाचा सोहळा जो दक्षिण नागपूरमध्ये राबविला जात आहे, हा सर्वत्र दक्षिण नागपूर हिंदूमय भगवामय करण्याचा हा एक मानस आहे। घराघरात शिवजयंती मनवण्यात यावी। आपण पहिले चौका चौकात करत होतो, आता घराघरात करण्यात यावी, हा मानस या सोहळ्याचा आहे। अमर धर्मारे मित्र परिवारातर्फे हा शिवजन्मोत्सव यंदा मोठा थाटामाटात साजरा होत आहे। अनेक कार्यक्रमाचे विविध उपक्रम इथे राबवण्यात येणार आहे। जसं काही वेशभूषा स्पर्धा, त्याच्यानंतर भव्य ढोल ताशा पथक आहे, भव्य किल्ल्याचा जो ऐतिहासिक किल्ला आहे तो इथे प्रदर्शित होणार आहे। शिवरायांची सुंदर अशी प्रतिमा, आई तुळजाभवानीची प्रतिमा इथे सादर होणार आहे। प्रेक्षकांना आणि शिवभक्तांना या शिवजयंतीमध्ये जर प्रेक्षक इथे आले तर त्यांना असं एक भगवमय वातावरण इथे बघायला मिळणार आहे। आम्ही मागील 13 वर्षापासून दक्षिण नागपूर कृती समितीद्वारा मागील 13 वर्षापासून आम्ही हा मानवाडा रोड कुदरत पान मंदिर चौक इथे शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही उत्साहात साजरा करत असतो। त्यामध्ये यावेळेला काय नवीन असं आगळं वेळ भेटणार आहे? यावेळेस नवीन म्हणजे आपण जुन्या काळातल्या प्रमाणे आधीचे लोक ज्याप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत होते त्याच प्रकारे आम्ही एक शिवकालीन किल्ल्याचं इथे आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीनुसार आपण ढोल ताशा पथक याच्यावर सादरीकरण ठेवलं आहे। एक छत्रपतींची एक आपण एंट्री दिलेली आहे। आई तुळजाभवानीचं एक तिथे मंदिर स्थापित होत आहे। त्या तुळजाभवानीच्या मंदिरात महाराज स्वतः येऊन आई भवानीच्या हाताने तलवार स्वीकारणार आहे। या सर्व आपण आपल्या संस्कृतीनुसार सर्व कार्यक्रम इथे उद्या करणार आहे। मुंबरा का अख्खा महाराष्ट्र, अख्खा हिंदुस्थान भगवामय आहे, असा एकही व्यक्ती असं म्हणणार नाही की आपला हिंदुस्थान, आपला भारत देश हे नेहमी भगवत राहणार आहे। मी आपल्या नागपूरकरांना एकच संदेश देऊ इच्छितो। आमचे दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मोहनभाऊ मते यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण दक्षिण नागपूर एक रोशनीमय और भगवमय वातावरण या दक्षिण नागपुरात, म्हणजे असं तर पूर्ण नागपूर शहरात असतात, पण विशेष आमचे मोहनभाऊ जे पूर्ण जनाने छत्रपतींची सेवा आणि छत्रपती मनामनात, छत्रपती घराघरात असं जे दादांचा एक निश्चय आहे ते आम्ही दक्षिण नागपुरात राबवतो। आमची संपूर्ण दक्षिण नागपूरची युवा पिढी आज तुम्ही बघू शकता, पूर्ण दक्षिण नागपूर भगवमय आणि रोशनीमय झालेला आहे।